नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेता ही पदवी फक्त परंपरा नाही तर लोकशाहीचा पाया मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. पण महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात जे काही सुरू आहे ते पाहून खरोखर प्रश्न पडतो. भाजप महायुती सरकारला या लोकशाहीच्या मूलभूत तत्वांशी काही घेणं देणं आहे का? सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं, घटनेमध्ये नसलेलं उपमुख्यमंत्री पद सुद्धा त्यांनी वर्षभर मोठ्या थाटामाटात दिसतं. परंतु दोन्ही सभागृहात आजपर्यंत विरोधी पक्षनेता नाही. ही खरंच लाजिरवाणी बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभापतीचे अधिकार सांगून बाजूला झाले. एकनाथ शिंदे म्हणतात संख्याबळ नाही म्हणून विरोधी पक्षनेते पद देता येत नाही. तर तिकडे भास्कर जाधव ठामपणे म्हणतात अरे असा कुठला नियमच नाही. इतिहासातील दाखलेही त्यांनी समोर ठेवले. पण काय करणार, झोपलेल्याला उठवता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला नाही. हीच परिस्थिती झाली आहे. म्हणून आज महाराष्ट्र विचारतो, खरंच संख्याबळाशिवाय विरोधी पक्षनेता पद देता येत नाही का? या वादात नेमकं चुकीचं कोण आणि कोण बरोबर आहे? बघा, घटनातज्ञ उल्हास बापट यांनी तर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या या संपूर्ण भूमिकेचं नाटक सरळ उघडं पाडलेलं आहे. उल्हास बापट स्पष्ट म्हणतात, विरोधी पक्षनेता होण्यासाठी विशिष्ट संख्याबळ असावंच असं राज्यघटनेत कुठेही उल्लेख नाही. म्हणजेच संख्याबळ नाही म्हणून विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती न करणे हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. असा कोणताही नियम, कलम, तरतूद राज्यघटनेत नाही. संसदीय लोकशाही नीट चालायची असेल तर विरोधी पक्षनेता नियुक्त करणे हा मूलभूत भाग आहे. सभापतीकडे अधिकार आहेत हे मान्य आहे, पण विरोधकांचं 10% किंवा 15% संख्याबळ असावं हे काही कायद्यात लिहिलेलंच नाही. पण भाजपा मात्र नेमकं ह्याच नसलेल्या नियमाच्या आड लपते. विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती थांबवलेली आहे आणि नियम आहे असं सांगते, पण तो नियम दाखवा म्हटलं की ते गप्प बसतात. भास्कर जाधव यांनी सातत्याने सांगितलं कायद्यात अशी काहीही तरतूदच नाहीये. असा नियम असेल तर एकदा तरी दाखवा. पण भाजपा काही दाखवत नाही आणि विरोधी पक्षनेता निवडायलाही आडकाठी करते. आता इथूनच मोठा प्रश्न निर्माण होतो मित्रांनो, महायुतीचं सरकार विरोधी पक्षनेत्याला एवढं का घाबरतंय? संसदीय परंपरा, लोकशाहीच्या पद्धती, नियम काहीच मानण्याची तयार नाही का? महाराष्ट्रात आज हेच मोठं वादविषयक चित्र उभं राहत आहे. मग प्रश्न उभाच राहतो, भाजपाला लोकशाही मान्य नाही असं म्हणायचं का? इतिहास उघडा, परंपरा बघा. कृष्णराव धुळक, दिनकरराव पाटील, गणपतराव देशमुख, उत्तमराव पाटील, बबनराव ढाकणे हे सर्व विरोधी पक्षनेते झाले तेव्हा त्यांच्या गटाकडे आज जसा संख्याबळाचा गाजावाजा केला जातो तसं संख्याबळ नव्हतंच. मग त्यावेळी कायदा नव्हता का? घटना नव्हती का? नियम नव्हते का? नक्कीच होते मित्रांनो, पण तेव्हा लोकशाहीच्या परंपरा मानल्या जात होत्या. आज मात्र भाजपा म्हणते हम करेंगे वही कानून बनेगा. म्हणजेच नियम नसतानाही स्वतःचे नियम तयार करण्याचा प्रयत्न होत आहे. पण आता तर घटनातज्ञांनीच त्यांची आणि एकनाथ शिंदेंची लबाडी उघडी पाडली. आता पाहूया पुढचं कोणतं नाटक रंगमंचावर आणलं जात आहे किंवा या सरकारकडून अजून कोणती नव्या प्रकारची कलाबाजी दिसते. शेवटी मित्रांनो, एकच म्हणायचंय तुम्हाला, ही लढाई फक्त एका पदाची नाही, ही लोकशाहीच्या सन्मानाची लढाई आहे. ही लोकशाहीच्या सन्मानाची लढाई आहे. विरोधी पक्षनेता नसणे म्हणजे आवाज दाबणे, सत्तेला बिनधास्त मुभा देणे. पण महाराष्ट्राचा आवाज कधीच शांत होत नाही. तो नेहमीच सत्यासाठी उभा राहतो. म्हणून जागे राहा मित्रांनो, प्रश्न विचारा आणि लोकशाहीचा श्वास जिवंत ठेवा. मित्रांनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ जरा सुद्धा आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तुमचा एक सिंगल क्लिक तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सहभाग असेल मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.